उपस्थित मान्यवर, शिक्षक वर्ग आणि माझ्या आयुष्यातील सर्वात आदरणीय व्यक्ती म्हणजे माझे सासरे श्री नरेंद्र शांताराम संखे यांचे मी मोठी सून पायल देवी संखे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांसाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा आहे। आज 33 वर्षाच्या प्रदीर्घ आणि यशस्वी सेवेतून आज माझे सासरे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून आपल्या शासकीय सेवेतून निवृत्त होत आहे। त्यांनी अनेक वर्षांपासून आपलं आयुष्य शिक्षणाच्या सेवेला अर्पण केलं आहे। शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना घडवलं आणि अधिकारी म्हणून त्यांनी शिक्षकांना योग्य दिशा देत होते। आजवर त्यांचं कार्य पाहिलं तर असंख्य शाळा, शिक्षक, विद्यार्थी त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेले आहे। त्यांची ओळख केवळ एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणूनच नाही तर प्रत्येक शिक्षकांचा आधारस्तंभ म्हणूनही होतो। ते ज्याप्रमाणे शिक्षक विभागाचा आधारस्तंभ होते त्याचप्रमाणे ते आमच्या कुटुंबाचे सुद्धा आधारस्तंभ आहे। लग्नानंतर जेव्हा मी या घरात आले तेव्हा माझ्यासाठी सगळं काही नवीन होतं, पण एक गोष्ट मात्र सुरुवातीपासूनच कधीही नवीन किंवा परकी वाटली नाही, ती म्हणजे सासऱ्याचे सुनेबद्दल प्रेम आणि आपुलकी। त्यांनी मला सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून स्वीकारले। माझे वडील नसले तरी त्यांनी मला कधीही वडिलांची भासू दिली नाही। त्यांनी नेहमीच माझ्या डोक्यावर मायेचा हात ठेवला आहे। कुटुंबातील सर्वांच्या छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करणे, सर्वांची काळजी घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुनेचे मुलीप्रमाणे लाड करणे। आणि आम्हाला कधीच असं जाणून दिलं नाही की आम्ही सासरी आहोत। त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे, आपुलकीमुळे आणि आम्हाला नेहमी असंच वाटलं की जणू आम्ही काही आपल्या माहेरीच आहोत। आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मी खरंच खूप नशीबवान आहे, कारण मला सासऱ्यांच्या रूपाने पुन्हा एकदा वडिलांचे प्रेम मिळाले। कधी मी थोडे खचले तेव्हा त्यांचे ते प्रेमळ शब्द, बेटा टेन्शन नको घेऊ, आम्ही आहोत तुझ्या सोबत कायम। आणि खरंच असे प्रेमळ आधाराचे शब्द फक्त एका वडिलांचे आपल्या मुलीसाठीच असू शकतात। आजचा निरोप समारंभ हे त्यांच्या कामाचा फक्त शेवट नाही तर एक सुंदर नवीन अध्याय सुरू होण्याचा दिवस आहे। घड्याळाच्या काट्यावर चालणारी दिनचर्या, ऑफिसला जाण्यासाठी तयारी, ऑफिसला जाताना नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य घेऊन जाणे आणि दिवसभर मेहनत करून थकून परत घरी येतानाही तेच हास्य जपण्याची सवय, हे सगळं खरंच अनुकरणीय आहे। आज त्यांच्या आयुष्यातील ही धावपळ थांबते, पण कष्ट करूनही हसमुख राहण्याची ही त्यांची सुंदर शिकवण आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल। आज ते निवृत्त होत आहेत त्यामुळे डोळ्यात पाणी येत आहे, कारण आजवर त्यांनी संपूर्ण वेळ शिक्षण क्षेत्रात दिलं, पण आता आनंदही होत आहे कारण आता त्यांना कुटुंबासाठी, स्वतःसाठी आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळणार आहे। आणि हीच तर आनंदाची खरी सुरुवात आहे। डॅडी, तुम्ही निवृत्त होत आहात, पण तुमची शिकवण आणि तुमचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी राहणार। तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि देवाकडे एकच प्रार्थना, तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो। तुमची मुलं आणि सुना तुमचं पुढचं आयुष्य छान जाण्यासाठी नेहमीच तुमच्या सोबत आहे। तुम्ही सर्व आज इथे उपस्थित राहून आम्हाला जे प्रेम आणि सन्मान दिला त्याबद्दल मनापासून आभार। आणि शेवटी एवढंच म्हणेन, पद संपतं पण कार्य अमर राहतं, पद संपतं पण कार्य अमर राहतं, सन्मान संपतो पण आदर मनात कायम राहतो। धन्यवाद।